एकदा एका शिल्पकाराला जंगलात 2 मोठे दगड सापडले. त्याने विचार केला की याची छान मूर्ती बनवूया. त्याने पहिल्या दगडावर छन्नी हातोड्याचे घाव घालायला सुरुवात केली. तो दगड वेदनेने ओरडला, नको, मला त्रास होतोय, मला सोडून दे. शिल्पकाराला दया आली. त्याने त्या दगडाला तसेच सोडून दिले. मग त्याने दुसऱ्या दगडाला विचारले. दुसरा दगड म्हणाला, तुला जे घडवायचे आहे ते घडव, मी प्रत्येक घाव सहन करायला तयार आहे. शिल्पकाराने काम सुरू केले आणि काही वेळातच त्या दगडाची एक सुंदर देवाची मूर्ती तयार झाली. काही दिवसांनी गावकऱ्यांनी ती मूर्ती मंदिरात नेली. पण तिथे नारळ फोडायला अजून एक दगडाची गरज होती. त्यांनी जंगलातून तोच पहिला दगड उचलून आणला ज्याने वेदना सहन करण्यास नकार दिला होता. आज त्या दुसऱ्या दगडाची मंदिरात पूजा होते. लोक त्याला हार घालतात आणि त्या पहिल्या दगडावर मात्र रोज लोकांचे पाय पडतात आणि नारळ फोडले जातात. म्हणजेच जर आज तुम्ही संघर्षाचे घाव सहन करायला तयार नसतात तर तुम्हाला आयुष्यभर लोकांसाठी पायरी बनून राहावं लागेल. त्यामुळे वेदना सहन करा, उद्या जग तुमची पूजा करेल.